नमस्कार मित्रांनो, आजचा आपला बॅचचा तिसरा दिवस. अशा पद्धतीनं आपला संध्याकाळच्या फिडिंगचा पाला आळ्यांनी खाल्लेला आहे. तर मित्रांनो, आज आपली 5वी फिडिंग पाडणार आहे. त्याआधी आपण आता अंकुश पावडर मारून घेणार आहोत आणि आळ्या काही जागी जागी दाटलेल्या दिसत्या त्या आपल्याला पतल्या करून घ्यायच्या आहे. काही ठिकाणी गॅप आहे, तिथं आपल्याला त्या आळ्या टाकून घ्यायच्या आहे जेणेकरून आळ्यांची लेवल एकसारखी होईल. तर मित्रांनो, आता आपण अंकुश पावडर मारून घेणार आहे. मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने आपण अंकुश पावडर मारून घेतलेलं आहे. आता उन्हाळा असल्यामुळं आपण या बॅचला चुन्याचा वापर करत नाही आहे. चुन्याचा वापर फक्त आपल्याला मोल्ट अवस्थेत करायचा आहे. मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीनं आपण अंकुश पावडर मारल्यानंतर फिडिंग टाकून घेतली होती आणि आता चांगल्या प्रकारे आळ्यांना ही खाल्लेली आहे. तर आपण फिडिंग सकाळी 7 वाजेला टाकली होती आणि आता पुन्हा आपल्याला दुपारची फिडिंगसुद्धा टाकणं आवश्यक आहे. कारण की आता उन्हाळा असल्यामुळं पाला लवकर सुकतो. त्याच्यामुळं आपल्याला आता दुपारचीसुद्धा फिडिंग पतली फिडिंग आपल्याला आळ्यांना द्यायची आहे. मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीनं आपण दुपारची एक पतली फिडिंग आळ्यांना लावली आहे. कारण की सकाळीचा पाला जो आहे दुपारा एकदम सुकून जातो, त्याच्यामुळे की हलकी फिडिंगची गरज दुपारी आळ्यांना असते. तर अशा पद्धतीनं आपण एक पतली फिडिंग टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपली आता ही संध्याकाळची फिडिंग आपण 7 वाजता लावलेली आहे. बघू शकता मित्रांनो. आणि आपण आता रात्री 10 वाजता पाला टाकल्याच्या नंतर पुन्हा याच्यावरती आपण थोडं एक 100 ml फॉर्मलिनचा स्प्रे घेणार आहे. त्याच्यामुळं आळ्या पाल्या चांगल्या खात्यात. त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्मलिन फक्त 100 मिलीच घ्यायचं आहे, जास्त 100 ml घ्यायचं आहे. जास्त वेळाचा वापर करायचा नाही, आळ्या छोट्या आहे. त्याच्यामुळे एक फक्त पाला चांगल्या खाव म्हणून आळ्यांची साईज थोडी छोटी असल्यामुळं जरा पाला जास्त खाव त्यासाठी आपल्याला फक्त एक 100 ml फॉर्मलिनचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आपला तिसरा दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे मित्रांनो.